हे तुम्ही काय बघताय माहितीये का? मी एवढ्या सगळ्या गोष्टी आता मुंबईवरून आणल्या. जस्ट मी मुंबईला गेलो. झोप दाबण्यापेक्षा बरे की मी झोप घेईन. दिसत नाही ना, ह्याला मागे कुठला इंडिकेटर आणि रिफ्लेक्टर पण नाहीये. हा एकदा झोप येते. मी काय तोंडावर पाणी मारत नसतो, मी डायरेक्ट साईडला लावून झोपत असतो. तर हा टोल नका. आणि याला मी झोपलो होतो, छानपैकी सूर्यदेवता वर आलेत, ह्यांनीच मला उठवलं. सो मी वडापाव आणि थोडा चुरा चटणी घेतली आहे. मी निघालोय रात्रीचे. आता वाजलेत किती? 12. जस्ट 12 वाजलेत. आणि 12 वाजता मी कल्याण सोडतोय. आणि कल्याण सोडून मी आता हे डोंबिवलीच्या मार्गाने पुण्याला चाललोय. रात्री 12 वाजता एवढ्यासाठी चाललोय कारण मला बामणीला पण जायचंय ना. मग एकदम एवढा मोठा प्रवास नको, मी रात्री जाऊन पुण्याला थांबेन. सो स्टील मार्केट रोड कडे मी आलोय. आता वाजलेत किती माहितीये का? आता वाजलेत 5:51. 5:51 झाली. तुम्ही म्हणाल तुम्ही एवढा वेळ कुठे होता? निघालात तर तुम्ही 1 वाजता वगैरे होतं समथिंग. तर मला झोप आली होती आणि मी पेट्रोल पंपावरती गाडी लावून लिटरली झोपलो. कारण मला नाही आवडत की झोपेत मी नाही काढत गाडी चालवेन. त्यापेक्षा बेस्ट वे मी झोपेन. आणि हा मी आता एक्सप्रेस हायवेला लागायला आलोच म्हणजे एक्सप्रेस हायवे समोर आला. मला थोडंसं टॉन्सिल आल्यासारखे झालेत आणि जराशी झोप येत होती मग लास्ट टाइम, म्हणून म्हटलं मी ठीक आहे चलो झोप येते तर झोप घेतली जाईल. झोप दाबण्यापेक्षा बरे की मी झोप घेईन, कंटिन्यू करेन. ग्रेट. स्टे ऑन बेंगलुरू मुंबई हायवे. मी हायवेवरती आलो. आता काय शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. चलो बिंदास. पण भीती आहे मला. हा बघा, हा ट्रकवाला आहे ना, ब्लॅक दिसत नाही ना, ह्याला मागे कुठला इंडिकेटर आणि रिफ्लेक्टर पण नाहीये. असं असेल तर कसा दिसणार ना. 6 वाजले आणि हा आमचा पहिला बोगदा आला. मला पुन्हा एकदा झोप येते. मी काय तोंडावर पाणी मारत नसतो, मी डायरेक्ट साईडला लावून झोपत असतो. 80 स्पीड सांगितलं आणि आम्ही 75च्या आसपास आहोत. 75 म्हणजे ओके. तर हा टोल नका. आणि याला मी झोपलो होतो, छानपैकी सूर्यदेवता वर आलेत, ह्यांनीच मला उठवलं. एक छान झोप झाली, मस्त फ्रेश झालो. आता उठतो, तोंडावर पाणी मारतो, चहा पितो आणि निघतो. हे तुम्ही काय बघताय माहितीये का? मी एवढ्या सगळ्या गोष्टी आता मुंबईवरून आणल्या. जस्ट मी मुंबईला गेलो होतो. इथे तुम्ही काय काय बघताय माहितीये का? हे HDMIचा स्प्लिटर घेतलाय मी. हे एक धनसंपत्तीचं मनोविज्ञानचं पुस्तक घेतलंय. हे मी आपले व्हॉलंटियर बॅच घेतले आहेत जे मीटअपला वापरता येतील. ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठीचं एक पुस्तक. विचार करा श्रीमंत व्हा, श्रीमंत होण्याचे शास्त्र. हे आहे ना, हे लिक्विड डिटर्जंट आहे. मला खूप चांगलं मिळालं. मला ट्राय करायचं होतं म्हणून मी एक आणलं. हा स्विच जो मला ग्रिफिंडॉर म्हणजे हॅरी पॉटर जर कोण लवर असेल ना त्याला माहिती असेल, ग्रिफिंडॉरमध्ये हॅरी पॉटर होता. हे त्याचं किचन आहे, खूप भारी आहे. मी नंतर अनबॉक्सिंग करून दाखवेनच तुम्हाला. मी गोष्टी मी घेतलेत. हे पोर्टॉनिक्सचं माय बडी एअर 3 आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं 5 फॅन आहेत. खरंच खूप छान आहे. 5 कूलिंग फॅन मला आवडले. मी उचललंच, मला काय पर्याय नाही उरला. मी प्युमामध्ये गेलो होतो. प्युमाचं एक टी शर्ट घेतलं आणि हे थोडं कॉस्टली होतं पण मी घेतलं का माहिती आहे का? मला खूप छान ऑफर मिळाली याच्यावरती. पण मी प्युमाचं एक टी शर्ट घेतलं आणि हे प्युमाचे मी शूज घेतलेत. मी याचं पण तुम्हाला लवकरच येत्या ह्याच्यामध्ये दाखवेन. हे खरंच खूप छान आहेत, खूप प्रीमियम आहेत आणि मला आवडले. दॅट्स इट. मी घेऊन टाकलं. काय खूप विचार केला नाही मी याच्यामध्ये. बरोबर 1:01 झाली आहेत आणि मी निघतोय आता बामणीला गावी जायला. गाडी रेडी आहे. रात्रीचं निघतोय कारण माझी दिवसभर सकाळी कामं होती, सगळी कामं उरकली. टायरमध्ये हवा पूर्ण आहे. मी आताच कल्याणवरून आलो होतो ना, तर मी टायर सगळे ओके आहेत. एकदा गाडीची चक्कर टाकतो. ग्रेट. नाव गुड टू गो. आणि मी तयार आहे जायला. अशा प्रकारे मी पार्किंग सोडतोय आणि माझी जर्नी झाली स्टार्ट. आता बघूया मी किती वेळात पोचतोय. मी पोचतोय का झोपतोय पेट्रोल पंपावरती हे पण मला माहित नाही. पण लेट सी, बघूया. आपल्या हातात काय, हेच तर आहे. माझा हा आठवडा खरंच खूप घाईत गेला. खरंच म्हणजे खरंच खूप घाईत गेला. मला कल्याण झालं, त्यानंतर आपलं वाशीचं मीटअप झालं आणि बाकीच्या गोष्टी, मुंबईतली माझी खरेदी पण झाली. हे सगळं करून मला घरी पण जावं लागतंय कारण ना घरी आपलं ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे
आणि ते सिलेक्शनच्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे आय हॅड टू गो. मी ते टाळू नाही शकत. काही जबाबदारीच्या गोष्टी असतात ज्या. 1:20 झाले आहेत आणि मी आलोय इथे CNG स्टेशनवरती CNG भरायला, कारण प्रवासाची सुरुवातच माझी होती CNG पासून. क्या बात आहे. आणि 7.7 7.8 मला वाटतं 8 तर येईलच येईल. ठीक आहे, जेवढं जास्त येईल तेवढं चांगलं आहे. हा ऑनलाईन आहे, MNGLचा आहे. बघू आता किती येतोय. 89च्या रेटने भरतोय. क्या बात आहे. पुण्यामध्ये 91-92 चालतो. 89 म्हणजे काय जन्नतच आहे आपल्यासाठी. सो माझा खाण्याचा पॉईंट आला. वाजले 2 वाजून 1 मिनिट झाली आहे. 1 वाजून 2 मिनिट असताना बाहेर पडलो होतो. हे आहे जगताप वडेवाले. इथे मी चहा वडा किंवा काहीतरी खाल्लं नाही असं होतच नाही. जनरली मी इथे थांबतोच. आज पण इथे थांबलो, पण आज जरा जास्तच रात्र झाली आहे. नेहमी एवढी रात्र नसते. बघू अभि आहे का. सो मी वडापाव आणि थोडा चुरा चटणी घेतली आहे आणि माझ्याकडे पण माझा दाल खिचडी शिल्लक होती. दाल खिचडी आणि हे दोन्ही पण संपवतो. थंडी खूप आहे. बसलोय, गाडी समोरच लावली आहे आणि एन्जॉय करतो. चलो अभि बाय. सो फायनली मी खाऊन आता निघालो. एकदम खाली रोड आणि एकदम छान स्पीड आहे. म्हणजे ऍक्च्युली 90 मी मेंटेन केलाय, 92चा मी इथं क्रूज कंट्रोल लावलाय. स्मूथ चालू आहे, एकदम ग्लायडिंग करत. म्हणजे लिटरली गाडी ते नाही का पाण्यावर पळते, अशी पाण्यासारखी ग्लायडिंग करते. छान. क्या बात आहे, क्या बात आहे. वर्थ आहे हे टायमिंग आहे ना प्रवासाचं, एकदम वर्थ आहे. ॲव्हरेज पण चांगलं, थंडी आहे बाहेर, इंजिन पण गरम होत नाही, काय नाही. CNG फुल अँड दॅट्स इट. आणि पुन्हा एकदा मी CNG फील करायला आलो मध्येच, कारण परत गावाकडे मिळत नाही. त्यामुळे म्हटलं एकदा भरून घेऊ. पुण्यातून सुटलो होतो. हार्डली 90 किलोमीटर झालेत. बघू आता किती बसतोय तो. शेवटी आपल्याकडे 3.9 म्हणजे जवळपास 4 किलो बसला. आपण एकदम परफेक्ट पैसे भरले आणि आता आम्ही चाललो पुढे. 3:52 झालेत आणि मी आलोय बघा. रहमतपूर 5 किलोमीटर आहे आणि विटा 60 किलोमीटर. बघूया आता 60 किलोमीटर किती मिनिटात जातोय मी. मध्ये थोडासा एक ब्रेक घेतलेला मी, CNG भरायला पण थांबलेलो. छोटासा बारकासा एक लघुशंका ब्रेक घेतला. दॅट्स इट. बाकी कंटिन्यू गाडी पळते. आणि आता 3:52 3:53 झालेत. 4 वाजून 3 मिनिटं झाली आहेत. आठवतं का 1 वाजून 2 मिनिटांनी मी निघालो होतो आणि मी कुठे पोहोचलोय बघा. आपला रहमतपूर. आपला रहमतपूरकडे आलो पण मी. इथे थोडीशी एक वाट बघितली. चाललो पुढे आता मी. बरोबर 5:00 झालेत आणि हा मी विटा सिटीमध्ये आलोय. विटा सिटीत बरोबर प्रॉपर 5 वाजता मी आलो. म्हणजे तसं म्हटलं हा प्रॉपर 4 तास. 1 वाजून 2 मिनिटाने मी निघालो होतो आणि प्रॉपर 5 वाजून 1 मिनिट. आता मला वाटतं मी चौकात पोहोचेपर्यंत 5 वाजून 2 मिनिटं होतील. म्हणजे विट्यात यायला 5 वाजून 2 मिनिटं म्हणजे प्रॉपर 4 तास झाले. आता विट्यातून बामणीत जायला मला लागेल हार्डली 15-1 मिनिटं लागतील. बघू आपण ते पण कॅल्क्युलेट करू किती वेळ आपल्याला लागतोय. एकदम शांत विटानगरी झोपलेली. कधी उठते विटानगरी बघू आता. क्या बात आहे. रात्री शांततेत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना. आणि हे वाजलेत 5:15 5:16. बोललो नव्हतो का 15 मिनिटात पोहोचणार म्हणून. आणि दॅट्स इट. 15 मिनिटात हे मी बामणी गावात पोहोचलो. मी आलो सुद्धा. आज वार आहे गुरुवार. आज ना सामुदायिक जपाचा कार्यक्रम असतो, त्यासाठी मी जरा लवकर घाई करून आलो, जेणेकरून मी 5 वाजता पोहोचू शकेन. बघू आता मला मिळतोय की नाही. हिंदू धर्म पालका संपूर्ण